शेतकरी मित्रांनो, आता शेती मित्राच्या नवीन व्हिडिओतून उदयलाड सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहे तुफानी तेजीचे संकेत। सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट, सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या दरात दिसत आहे तुफानी तेजीचे संकेत। पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या दरात तुफानी तेजीचे संकेत दिसण्यामागची कारणे कोणती आणि या तेजीमध्ये आपल्याला नजीकच्या भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा कुठपर्यंत पोहोचताना दिसेल। जर या महत्त्वाच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील अचूक उत्तरे, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा व त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा व त्याचबरोबर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या दरात दिसत आहे तुफानी तेजीचे संकेत। मग देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावात तुफानी तेजीचे संकेत दिसण्यामागची कारणे कोणती? ही तुफानी तेजी नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावाला कुठपर्यंत घेऊन जाणार आणि या तेजीमध्ये मग नजीकच्या भविष्यात आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही या महत्त्वाच्या प्रश्नांची चला जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तरे। जर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर दर पातळीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी 3800 ते 4100च्या दरम्यान। मागच्या 15 ते 20 दिवसाचा विचार केला तर हीच दर पातळी 3600 ते 3900च्या दरम्यान होती। म्हणजे 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान सध्या सोयाबीनच्या दरात 200 रुपयांची तेजी इथं आली आणि ही तेजी कायम राहणार। याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे चीन आपल्याला इथून पुढे आपल्या देशातून सोयाबीनचे आयात मोठ्या प्रमाणात करण्यात दिसणार आहे। चीनची आयात जशा पद्धतीनं वाढत जाईल तसा मागणी पुरवठ्यात या ठिकाणी गॅप निर्माण होणार आणि त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी या ठिकाणी विक्री सोयाबीनची ती सुद्धा फार घटली। एकीकडे चीनची मागणी, दुसरीकडे घटलेली विक्री, यामुळे नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार। ही तफावत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दराला 100% तेजी प्रदान करणार आणि या तेजीमध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो नजीकच्या भविष्यात 4000 ते 4300च्या दरम्यान पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। मग विक्रीचा विचार करत असाल तर आपल्या सर्व कास्तकार बांधवांना मी एकच सल्ला देऊ इच्छितो की भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढेल याची शक्यता जास्त नसल्यामुळे, म्हणजे भविष्यात सोयाबीनची तेजी ही कायम राहील अथवा नाही माहीत नाही, म्हणजे सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे आपण सोयाबीनची विक्री 4000 ते 4300च्या दरम्यान बाजारभाव मिळाला की इथं करावी। ओरिजिनल पावती घ्यावी की ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्या सर्वांना लाभ मिळू शकतो। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ही तेजी आपल्यासाठी सध्या तुफानी असं गृहीत धरून विक्रीचा घ्यावा निर्णय, ही आपणास कळकळीची विनंती। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। मला वाटते व्हिडिओ आपला आवडला म्हणून लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा
व त्याचबरोबर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।